आज घाट नांदूर आणि घाट नांदूर पंचक्रोशीतील तळणी, दत्तपूर, हनुमंतवाडी, नवाबवाडी, नागदरा, पूस, अंबलटेक येथील सर्व मंडळी, खरं तर आज पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर म्हणजे 300वा जन्म महोत्सव आपल्या या घाट नांदूर परिसरामध्ये होत आहे, घाट नांदूर गावामध्ये होत आहे। आणि विशेष म्हणजे ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला, ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी या भारतवर्षामधील 1,00,000 पिंडींचा जीर्णोद्धार केला, त्या सोमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा 300वा जयंती महोत्सव होतोय। आणि हा महोत्सव अगदी उत्साहामध्ये होतोय। इथं गुणगौरव सोहळा होतोय, इथं नव्यानं भरती झालेल्या मुलींचा सत्कार होतोय, इथं मुलांचा सत्कार होतोय, इथं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होतोय। खऱ्या अर्थानं तुम्ही या गावामध्ये घाट नांदूरमध्ये ज्यावेळी आमचा प्रवेश झाला त्यावेळी प्रत्येक चौकामध्ये आमचा जो आदर सत्कार केलात त्याबद्दल या घाट नांदूर परिसरामधील सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो। येत असताना महात्मा बसवेश्वरांच्या चौकामध्ये सत्कार झाला, येत असताना जीवा महालेंच्या चौकामध्ये सत्कार झाला, येत असताना भगवान बाबा चौकामध्ये सत्कार झाला, येत असताना टिपू सुलतान चौकामध्ये आमचा सत्कार झाला, येत असताना महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये सत्कार झाला। आणि या गाड्यातील 18 पगड जातीची माणसं प्रत्येक चौकामध्ये हार तुळे फटाके घेऊन स्वागताला उपस्थित होती। हे खऱ्या अर्थानं आज मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या तुम्हा आम्हा माणसांचा आदर सत्कार करत होती, त्या सर्व माणसांचं मी आभार व्यक्त करायला इथं उभा आहे। आता इथं व्यासपीठावरती विचारपीठावरती अध्यक्ष म्हणून परमेश्वर वैद्य साहेब आहेत, इथं उपाध्यक्ष म्हणून केशवजी गाडवे आहेत, प्रदीप वैद्य आहेत, या गावचे प्रथम नागरिक सरपंच महेश अप्पा आहेत, गोपाळ गाडवे आहेत, आत्माराम गीते आहेत, त्रिंबक वैद्य आहेत, सूरज गीते आहेत, राजेभाऊ सोपनपीर आहेत। आता खऱ्या अर्थानं नावं घ्यायची जर म्हटलं तर नमनालाच घडाभर तेल जाईल। सगळी माणसं, कुणाचं नाव नाही घेतलं, सगळ्यांनी मला माफ करायचं, मोठ्या मनानं माफ करायचं। हे आपले सगळे प्रतिनिधी आहेत। मी बोलेन, आता खूप वेळ झाला इथं माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। जालन्यामधून निघालो, रात्री जालन्यामध्ये सभा झाली, मग सकाळी उठलो, मला वाटलं लवकर पोहोचेल आपण, कारण रस्ता स्टार रोड आहे, म्हणलं सिमेंटचा रोड आहे, आपल्याला पोचायला काहीच वेळ लागणार नाही, म्हणून मी जालन्यामध्ये मुक्काम केला। पण जालन्यापासून बीडपर्यंत आलो, फास्ट एकदम स्पीडमध्ये आलो। पण बीडपासून पुढं प्रत्येक गावामध्ये रोडवर माणसं उभे राहिलेत, प्रत्येक चौकात, प्रत्येक गावात अंतरच फास्टमध्ये, अंतर पारच होईना, गाडी अशी स्पीडला लागली की पुढं माणसं उभी राहिलेली आहेत। म्हणून तुमच्यापर्यंत यायला 2-3 तास उशीर झाला। मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। माता भगिनींना सांगू इच्छितो, अगदी 15-20 मिनिटामध्ये मी माझं मनोगत संपवेन, अजिबात काळजी करायची काही कारण नाही। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा 300वा जयंती महोत्सव साजरा करतोय आपण, तुम्ही आम्ही सगळी माणसं, हे तुमचं आमचं भाग्य आहे। 300वी जयंती साजरी करायला तुम्हाला आम्हाला संधी भेटते। अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक म्हटलं जातं। का म्हटलं जातं पुण्यश्लोक? अहिल्यादेवी होळकरांना या भारतवर्षामध्ये पुण्यश्लोक म्हटलं जातं, कारण पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जातं? पुण्यश्लोक
पुण्यश्लोको नलराजा, पुण्यश्लोको धर्मराजा, पाची पांडवाचा मोठा भाऊ धर्मराजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, युधिष्ठिर म्हणजे कोण? श्रीकृष्ण साक्षात परमेश्वर. आणि पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जातं तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. 300 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या, अरे देवाधिकामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. आणि तुमच्या आमच्या कुळामध्ये ज्या नारी जातीमध्ये ज्यांनी जन्म घेतला त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे, हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे. आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती तुम्हाला आम्हाला साजरी करते, हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे. म्हणून बाबांनो, या परिसरातल्या सगळ्या माणसांना, तरुणांना, आबाल वृद्धांना, माता भगिनींना, जो शिक्षण घेतोय त्या विद्यार्थ्याला, जो सरकारी सेवेमध्ये आपली नोकरी बजावतोय त्या सर्व माणसांना, आणि गावगाड्यातल्या शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून, शोषितापासून, वंचितापासून, गोरगरिबापासून कष्टकर्यापर्यंत, दीन दलित, दुबळ्या भटक्या गावगाड्यातल्या हर एक माणसाचं जातीपातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या माणसाच्या हिताचा विचार अहिल्यादेवीने केला. पण त्याच वेळी पशु पक्षी प्राणी मात्रांचा सुद्धा विचार मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केला. म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटलं गेलं. आपल्या जवळ परळी आहे, परळी वैजनाथ, प्रभू वैजनाथाची भूमी म्हणून या परिसराला ओळखलं जातं. त्या प्रभू वैजनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी केला. तुम्ही कधी मंदिरात गेला असाल तर त्या मंदिराच्या बाहेर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. तुम्ही काशी विश्वेश्वराला गेला, सोरटी सोमनाथाला गेला तर तिथं त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉरचा जीर्णोद्धार केला त्यावेळी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी ते नतमस्तक झाले. हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे. आणि एवढा जाज्वल्य इतिहास तुमचा आमचा आहे. आता अहिल्यादेवी होळकरांवर बोलायचं म्हणलं तर 1 तास मी थांबू शकत नाही, नॉन स्टॉप. पण बाबांनो, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती आहे. तुमचा आमचा इतिहास जाज्वल्य आहे. पण तुम्हाला आम्हाला जगायचं आहे ते 2025 सालामध्ये. तुम्हाला आम्हाला जगायचं आहे 2025 सालामध्ये. गावगाड्यातल्या हर एक माणसाला एकत्र यायचंय. तुमच्या आमच्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक महापुरुषाचा सन्मान, इतिहास तुम्हाला आम्हाला आठवला पाहिजे, त्याच्या आठवणी चाळवल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, नरवीर राजा उमाजी नाईक, संत भगवान बाबा, ही का नावं घेतो मी? गावगाड्यातल्या तुमच्या आमच्या कुळामध्ये, तुमच्या आमच्या समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला, या माणसाने त्यांच्या त्यांच्या जातीसाठी नाही कार्य केलं. या माणसाने गावगाड्यामधल्या हर एक माणसासाठी या माणसाने काम केलं. म्हणून त्यांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतोय. गावगाडा इथली ग्राम व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे म्हणून या सगळ्या माणसांनी एकमेकांचा आदर केला, एकमेकाला सुसंस्कृत असं जगायला शिकवलं. त्या माणसांची मी तुमच्या समोर नावं घेतली. बाबांनो, अहिल्यादेवी होळकरांनी जे जे कार्य केली, 1-2-4 कार्य मी तुमच्या समोर मांडेन. अहिल्यादेवी होळकरांनी फक्त मंदिरांचा जीर्णोद्धार केला का तर नाही. अहिल्यादेवी होळकरांनी जेवढी म्हणून तीर्थक्षेत्राचे जेवढे मार्ग होते त्या मार्गावरती वृक्षारोपण केलं. फक्त वृक्षारोपण केलं का
तर त्या महामार्गावरती 12 खोदल्या, विहिरी खोदल्या. फक्त विहिरी खोदल्या का? तुम्ही आम्ही माणसं विहीर खोदली तर कशी खोदतो? सरळ खाली खोदतो, सरळ. 2 परूस 4